ए नितिन भाई खाओ खाओ। ये दो स्टारों के बीच का मैच, यंग स्टार और ब्लू स्टार। ब्लू स्टार जो कि ऑर्डिनर्स की इनका होम ग्राउंड, और यंग स्टार जो कि पड़ोसी सिटी और डिफेंस के बीच का ये एक मैच। पहले ओवर की पहली गेंद की शुरुआत, शशि रावत वहाँ पर हल्के से प्ली को हो अपने फॉलो थ्रू में, मैंने जैसे ही बताया कि होम ग्राउंड है तो उसका बेनिफिट यहाँ पर मिला। बहुत बड़ा विकेट यहाँ पर शशि रावत के रूप में गिरा पहली गेंद पर। शशि जो कि बिना खाता खोले चले गए, न टीम का न अपना, और अब उनके स्थान पे जा रहे हैं अगले बल्लेबाज भाई नितिन जॉर्डन। जॉर्डन रावत के आउट होने के बाद जॉर्डन वहाँ पर जा रहे हैं शशि की जगह भरने के लिए, और नॉन स्ट्राइकर पे है वासु, और स्ट्राइक पर अब शशि के स्थान पर जॉर्डन। अभी देखना है शशि की जगह किस प्रकार भरते हैं जॉर्डन वहाँ पर। और जोरदार अपील वहाँ पर, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं वहाँ पर गेंदबाज गोविंदा। बेहतरीन गेंदबाजी, दो गेंदे, एक विकेट, एक डॉट, बेहतरीन परफॉर्मेंस यहाँ पर। और इस बार जॉर्डन ने भी अपना तेवर दिखाते हुए 4 रन अर्जित कर लिए। 3 गेंदे 4 रन, एक विकेट के नुकसान पर ब्लू स्टार यंग स्टार। एक अच्छा शॉट लगाया वहाँ पर जॉर्डन ने। अब फिर एक बार गेंदबाज गोविंदा तैयार, सामना करेंगे जॉर्डन। इस बार पावर प्ले का फायदा उठाना चाहते थे वहाँ पर सर्कल का, मगर एक ही रन। अच्छी थ्रो वहाँ पर, अच्छे फील्डर। स्वप्निल है बॉलर, मैं आप लोगों को बताऊं गेंदबाज है स्वप्निल, गोविंदा नहीं, स्वप्निल। कोई बात नहीं, अभी स्वप्निल कोष्टक में। ऑपरेटर इधर। ओ अच्छा कमबैक, लगातार अच्छी गेंदें यहाँ पर स्वप्निल की, 2 गेंदें डॉट की। ओवर की समाप्ति, एक बड़ा विकेट लिया था वहाँ पर उन्होंने, 5 रन दिए। हालांकि एक चौका जरूर लगा था जॉर्डन के जरिए। काय झालं? सनील, अब दूसरे ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाज दशरथ दशरथ आए हैं अब गेंदबाजी के लिए।
स्वप्निल के बाद और जॉर्डन है स्ट्राइक पर। और ये ओ हो ये विकेट हो सकता था, और दोनों ही जगह अनिल ने भी वहाँ पर ड्रॉप किया। हालांकि दशरथ की पहली गेंद पर ये विकेट हो सकता था मगर नहीं हुआ। हालांकि जैसे शशि का गिरा था बिल्कुल उसी प्रकार जॉर्डन भी यहाँ पर आउट हो सकते थे। वासु जिन्होंने 1 रन बनाया अब तक, ओपनिंग से खेल रहे हैं। अच्छी शॉट वासु की। यहाँ पर दूसरे रन के लिए दौड़ पड़े, और ये डायरेक्ट हिट होता तो यकीनन आउट हो सकते थे। 2 रन, अच्छी रनिंग द बिटवीन विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन। दशरथ अपने ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार और सामना करेंगे वासु। और इस बार फ्रंट फुट खेल दिया है वासु ने, एकदम गैप में खेलने की कोशिश थी मगर फील्डर वहां पर मौजूद। फिर एक बार 2 रन जरूर ले लेंगे। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। यंग स्टार और गेंदबाजी कर रही ब्लू स्टार। 2 स्टार्स आपस में भिड़े हुए हैं, तो देखना है ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार किसके हाथ में जाता है। और इस बीच हमारे नितिन भाई मेरा साथ देने के लिए आए हैं, मैं उनका भी यहाँ पर वेलकम करता हूँ, अभिनंदन करता हूँ कि उन्होंने मैच में गेंदबाजी भी अच्छी की। और मैं उनसे जानना चाहूँगा कि टोपी के पहले और टोपी के बाद का जो राज है वो कैसे हुआ। सभी राज ओपनली खोले नहीं जाते जोगिंदर जी, कुछ राज रहे तो उसमें राज रहता है, तो राज बना रहे तो अच्छा है। धन्यवाद जोगिंदर जी। चलते हैं वापस मैदान पे जहां पर चल रहा है घमासान ये 2 टीमों के बीच में। दोनों स्टार्स जैसे कि जोगिंदर जी बता रहे थे, ब्लू स्टार और यंग स्टार। और उसमें हमने देखा कि शशि जैसा बल्लेबाज वापस जाने के बाद भी जॉर्डन और उनके सहयोगी वासु दोनों अच्छी बल्लेबाजी करते हुए, हालांकि उतनी अच्छी और तेज तर्रार गेंद जा रही है सीमा पार, चौकर। जोगेंद्र जी हम देख रहे हैं कि हालांकि शशि पहली गेंद पर आउट हो गए, उसके बाद लग रहा था कि क्या मैच में आ पाएंगे स्टार। ब्लू स्टार फील्डिंग कर रही है और यंग स्टार बल्लेबाजी कर रही है। और वासु इन्होंने अपने गेम में इंप्रूवमेंट किया है। वासु हालांकि जाने जाते बल्लेबाज के तौर पर वो एक अच्छे गेंदबाज भी रह चुके हैं पहले, तो एक ऑलराउंडर जैसे पिछले मैच में आपने कहा था कि एनडी जी ने अच्छी ऑलराउंड भूमिका निभाई, उसी तरीके से वासु को अपनी भूमिका निभानी होगी। जोगिंदर जी बिल्कुल, अगर मैच को जीतना है, अपने पक्ष में करना है, एक अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 15। एक मैंने देखा है अभी पिछले 2 मैच में क्रांतिवीर ने दिखाया कि वो धीमी शुरुआत करते हैं, फिर जैसे ही लूज गेंद मिलती चौके छक्के लगाने से नहीं हटते। अपना ही रिकॉर्ड उन्होंने तोड़ा पार्टनरशिप का जो था। एक अच्छी बल्लेबाजी के रूप में उभर रही है क्रांतिवीर, और मैदान में फिर से एक बार बड़ा अच्छा लेग साइड में टटा दिया है। इस गेंद पर क्या 2 रन पूरे होंगे, और यहाँ पर थोड़ी सी मिसफील्ड के रूप में 1 को 2 में तब्दील कर दिया है। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ स्कोर हुआ है 17 रन, 17 रन्स। बिल्कुल। और दुसरं षटक सुद्धा अशा पद्धतीने संपलेलं आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती आमचे गुणलेखक पियुष रोहराम आमचे गुणलेखक। अर्थातच ज्या वेळेला आपण एखादी लेखन टिप्पण करत असतो त्यावेळेला ते अचूक करणं फार गरजेचं असतं जोगेंद्रजी, आणि पियुष रोहराम हे अतिशय सुरेख कामगिरी येथे बजावतायत आणि आपण पाहतोय की पुढील मॅचेस मध्ये त्यांना नक्कीच संधी मिळेल। अभी नितिन भाई 2 मिनट पहले अभी पीयूष लंच कर रहे थे, जब भी स्कोरर थे मेरे साथ में, वो हनुमंता चलवादी आए थे जो कि अंबरनाथ के बेस्ट स्कोरर रहे। कई टूर्नामेंट में हमारा कॉम्बो रहा और उन्होंने
एज ए स्कोरर किसी को अपॉइंट किया जाता था, वो हनुमंता चलवादी थे. अभी हालांकि नहीं करते स्कोरिंग, मगर काबिल तारीफ स्कोरर थे. आणि हे गुणलेखक सुद्धा अतिशय सुरेख सुंदर आणि चाणक्य नजरेने काम करतायत, कारण कोणतीही चुकी त्यांच्या हातून होताना दिसत नाही. असे स्कोरर आपले पियुष रोहराम अतिशय सुरेख कामगिरी बजावतायत. ती म्हणजे मोहन सबर्बिया क्रिकेट क्लब 40+च्या अंबरनाथच्या मॅचेसमध्ये अतिशय सुंदर सुरेख आयोजन आपण पाहत आहोत. ते म्हणजे या मोहन सबर्बिया क्रिकेट क्लबकडून. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय नवीन गोलंदाज महेशच्या रूपाने हा तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, मात्र धाव संख्या 17 झाली असताना तिसरं षटक घेऊन येतोय महेश, जो राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. आणि विकेट किपर अनिल हे मला वाटतं खेचून उभे होते स्टंपच्या पाठीमागे, ते आपल्या जागेवर दूरवर जात आहेत. अर्थातच यावेळी मात्र ऑफ स्टिकला मारलेला हा चेंडू जातोय फिल्डरच्या हातात, थोडीशी मिसफिल्ड होते, गफलत होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि यावेळी 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन दी विकेट पाहायला मिळाली. थोडीशी चूक झाली आणि त्याला चांगल्या आपल्या संधीमध्ये सुवर्ण संधी म्हणून बदलून टाकलं. अच्छी रनिंग बिटवीन विकेट, दोनों ही बल्लेबाजों के बीच. तेज नजरों से देख रहे थे उनकी हर हरकत को. जैसे ही लूज किया तो उन्होंने 2 रन दौड़ लिया. जॉर्डन भरभक्कम शरीर के होने के बावजूद अच्छी रनिंग के बिटवीन विकेट. त्यामुळे धावसंख्या सुद्धा 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. पुन्हा एकदा पियुष रोहराम आम्हाला सांगतायत की धावसंख्या ही पटापट जरी वाढत नसेल तरीही ती चांगल्या वेगाने वाढवतायत. आणि आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश तयार होत आहे. यावेळी सुद्धा उंच फटका मारण्याचा प्रयत्न तेवढा यशस्वी होत नाहीये. मात्र चेंडू जातोय ऑफ रिजन मध्ये, जिथे कव्हर पॉइंट रिजन मधून 2 धावा पूर्ण केल्या जाते आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा यावेळी पाहायला मिळाली, ज्याच्या पद्धतीने 2 भारी भक्कम बरदास्त असे हे दोन्ही खेळाडू मैदानावरती दिसत आहेत. आणि त्याच पद्धतीने सुद्धा ते रनिंग बिटवीन द विकेट करतायत. 4 सिंगल थे वहाँ पर नितिन भाई, मैं आपको बता दूं, जहाँ पर हल्के हल्के मिसफील्ड की 4 के 8 हो गए. यानी कि अब तक एक बाउंड्री एक्स्ट्राज में दी गई है. फिर से जोरात फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू सरळ आणि थेट हातात जातोय, ते म्हणजे फिल्डरच्या. धावसंख्या होते 22 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि महेश राईट आर्मवरती विकेट मारा करतायत. त्यांच्या समोर दोघे आहेत, ते म्हणजे वासू आणि जॉर्डन. तीसरा और 3 बॉल होगा, 3 गेंदें हो चुकी है. हालांकि कोशिश जोर से हो रही है मगर रन उतने नहीं आ रहे. आप पहले बोल करके गए, ये कैच हो सकता है. और ये कैच छूटा हुआ, जिसकी वजह से 2 रन तो पूरे कर लिए. क्या तीसरे रन के लिए बल्लेबाज भाग जाएंगे? और लग रहा है जोगेंद्र जी ये क्या कहेंगे इसके लिए कि जहां पर 1 रन है हर बार, हर गेंद पे, हर बॉल पे, 1 का 2, 2 का 3. बिल्कुल, वो टेक द कैच, विन द मैच, ड्रॉप द कैच, लॉस द मैच. हालांकि सिचुएशन अभी भी पकड़ में है, गेंदबाजी टाइट हो रही है मगर फील्डिंग का कोऑपरेट नहीं मिल रहा है वहां पर. कैचेस विन्स द मैचेस. यस. सो वंस यू लूज दैट मैच यू विल नॉट बी इन द गेम. बिल्कुल, अगर मैच को जीतना है तो पकड़ बनाए रखनी होगी, एक बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन करना होगा, जो कि यहाँ पर होती दिखाई नहीं दे रही. हालांकि नो बॉल दे दिया एम्पायर ने. अगर ये नाउ द बॉलर इज आल्सो लूजिंग इन कॉन्फिडेंस एंड रिदम. दैट्स व्हाई ही इज बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द लाइन ऑफ स्टंप, आउटसाइड द लाइन ऑफ पिच. दैट्स व्हाई इट्स डिक्लेयर्ड एज अ नो बॉल. एक मिनट, अगर ये समझो नो नहीं देते एम्पायर तो वाइट, जैसा आपने बताया कि ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी तो वाइट तो यकीनन थी, एक अतिरिक्त रन आना ही था. मगर जो नो गिरता है वो फ्री हिट का जो बेनिफिट होता है उसका फायदा लेना चाहेंगे जॉर्डन. अभी batsman has to go after the bowler because it's a free hit, sir, and once you get a free hit you are free to hit. अभी देखते हैं क्या कुछ कर पाते हैं. अभी जॉर्डन वहाँ पर पूरे खुमार में है, शशि के जगह पर उन्होंने आया है, अब तक अच्छी परफॉर्मेंस भी की है, हालांकि एक चौका भी लगाया उन्होंने. अभी ये फ्री हिट का क्या बेनिफिट ले पाते. दैट इज व्हाट आई एम सेइंग जोगेंद्र जी, ही इज फ्री टू हिट बिकॉज इट्स अ फ्री हिट. यस, but it's just a single, might be converted into 2, but batsman is out short of his ground and it will be run out. आत्महत्या.
सुसाइड। जॉर्डन, मैंने पहले बताया कि भरभक्कम शरीर होने के बाद भी उन्होंने अच्छी रनिंग बिटवीन की, 2-2 3-3 बार डबल दौड़े, 3-3 रन दौड़े, जिससे शारीरिक थकान होनी लाजमी थी और वो यहाँ पर फ्री हिट पे दिखा। वन्स अगेन दैट फॅटी मॅन इज रिप्लेस्ड बाय अनदर फॅटी मॅन। भरभक्कम शरीराचा माणूस जाऊन त्याच्या जागेवर दुसरा भरभक्कम माणूस, म्हणजे मला वाटतं ब्लू स्टारमध्ये, यंग स्टारमध्ये भरभक्कम माणसांची खूपच स्कोर भरमार चालेल दिसते। 27 धावा। 28 बॉल बॉल रे 5 तिसऱ्या रनवर आउट झाला, आता दुसऱ्याला आउट झाला तो, पहिले 3 धावला था, 28 टोटल हुआ ना, तो उसको मैनेज करके किधर 3 पड़ा ले रहे, ठीक है। एम्पायर वो जब भी जो 4 रन दौड़े थे या 3 रन, 3 ना, ओके। मैंगो भाई, आपकी क्या राय है, ये जो मैच चला है? Let him drink water because it is dehydrating and very tough situation is there and Mango will discuss. अब तक के जो मैचेस हुए तो ये मैदान ऐसा है, यहाँ पे आपको 50, 55, 60 रन भी कम पड़ेंगे। बिल्कुल, जैसे कि मैंने आपको नितिन भाई आपको पहले ही बताया था कि अपनी बैटिंग में इम्प्रूवमेंट किया है, तो यहाँ पर पूरे टीम ने वो स्कोर को लेकर के चलने की ठान ली है और अच्छा परफॉर्म कर रहे हैं। लगातार बेस्ट बल्लेबाजी, एक शानदार छक्का आते ही लगा दिया और बहुत बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन अब करना भी होगा अगर इस टूर्नामेंट में बने रहना है। तो नॉकआउट मैचेस है सभी, Because knockout matches carries the punches. आप जितने पंचेस मारेंगे उतने नॉकआउट में आप जीतने का चांस होता है। बिल्कुल बिल्कुल, वो क्रांतिवीर जैसे परफॉर्म कर रही है अभी, देखने में सबसे बेहतरीन टीम अगर रेटिंग में टॉपर देखा जाए तो क्रांतिवीर यहाँ पर दिखाई दे रही है इस पोल में, तो बेहतरीन परफॉर्मेंस कर रही है। ओपनिंग जोड़ी उनकी इतनी लंबी चलती है, काबिल तारीफ, और वही मैचेस निकाल करके ले जाती है। तो इसी प्रकार सभी टीमों को खेलना होगा। 33, 30 और 3 तिर्री। जोगेंदर जी, हम देख रहे हैं कि या सामन्यामध्ये ज्या वेळेला सुरुवात झाली होती आणि पहिल्याच चेंडूवरती जेव्हा बाद झाले होते शशी, त्यावेळेला आलेले जॉर्डन आणि वासू यांनी अतिशय सुरेख फटकेबाजी केली, फलंदाजी केली, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आणि 1 धाव 2 मध्ये, 2 धावा 3 मध्ये कन्वर्ट केल्या। आणि और उससे ज़्यादा जो बेनिफिट था वो ये था कि ये ब्लू स्टार की जो फील्डिंग है वो एकदम नीचे दर्जे की होने के कारण उसका पूरा बेनिफिट लिया है वासु ने और जॉर्डन ने। आणि नवीन आलेले फलंदाज होते बंटी अमित निकुडे आणि शशी सरांची बॅट आपण पाहतोय ती त्यांच्या हातामध्ये, आणि हा गोलंदाज यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि बंटी यांना मिळते 1 धाव। दुसऱ्या धावेसाठी त्यांचा प्रयत्न आहे, मात्र वासू सांगतायत की थांब, मी आहे, मैं हूं ना। वासु अंदर घुस के खेला। और हम देख रहे हैं कि कमेंट्री बॉक्स में भी एनर्जी बनती हुई और लोग बना रहे हैं, यही जोगेंद्र जी का कमाल है। जो धीमी आवाज में बात करते हैं और इसके बीच में ये गेंद जाती हुई सीमा पार, चौकार। थोड़ा सा और घूम के अगर लगा देते तो ये 2 रन में तब्दील हो जाता। हाँ, जैसे हमने देखा था कि पिछले मैच में एंडी बार बार उस गेंद को मार रहे थे लेकिन 2 रन मिल रहे थे, तो आपने बताया कि थोड़ा अगर आगे मारेंगे तो 4 रन मिलेंगे, और दूसरी गेंद पर उन्होंने चौका मार दिया। यहाँ भाई खड़े हैं, वो उनके प्लेयर को बोल रहे थे कि घुस के मारो, अगर घुस के मारते तो यकीनन ये 4 की जगह 2 मिलता। तो ये बल्लेबाज को डिसाइड करना होता है कि उस गेंद पर कितने रन रहने हैं, और 33 के बाद ये चौकार आता हुआ तो होते हुए 37 रन। और इस बार फिर से मिस फील्डिंग देखने को मिला है, क्या बंटी पहुंच पाएंगे? और बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिल रहा है इन दोनों बल्लेबाजों के बीच में। जोगिंदर जी,
काबिल तारीफ यहाँ पर वासु की प्रशंसा करेंगे। 3-3 रन दौड़े, 4-4 रन दौड़े और लगातार चौके छक्कों में डील भी कर रहे हैं, तो जितनी तारीफ की जाए वो कम। 39 रन्स बोर्ड पर लगा दिए। हमारे पीयूष रोराम बता रहे हैं कि 39 रन्स हुए अभी तक हमारे स्कोरर, 40 हो गए। लास्ट ओवर चल रहा है, 40 रन स्कोर बोर्ड पर लगा दिए है। नितिन भाई उसमें मैं बता दूं कि 25 रन, 40 में से 25 रन बनाए यहाँ पर वासु ने, और वो भी दौड़ कर बना लिए है। बिल्कुल। एक शॉट शायद उन्होंने मारा होगा, एक छक्का लगाया था हाँ। उन्होंने। और ये भी ब्लॉक होल में डाली हुई गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, उतनी अच्छी वहां पे फील्डिंग। और क्या दूसरी रन के लिए दौड़ तो रहे हैं पर नहीं पहुंच पाए। और हम देख रहे हैं कि इस गेंद पर 2 रन लिखे हुए थे, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली है हमें लॉन्ग ऑफ रीजन में, जो क्षेत्ररक्षक है बंटी शायद वो खुद स्ट्राइक अपने हाथ में रख के कुछ करना चाहेंगे, जबकि दौड़ना चाहिए था, यहाँ पर रन कंप्लीट होना ही चाहिए था। अगर विकेट जाता भी तो बंटी का जाता तो हम समझ सकते हैं स्ट्राइक रोटेट करने के एवज। बल्लेबाज जब भरभक्कम होता है जोगेंद्र जी, तो उसे हमेशा लगता है कि मैं अगर गेंद को मार दूंगा तो चौका या छक्का हो जाएगा, लेकिन जिंदगी में हर चीज नहीं मिलती जिसे हम पाना चाहते हैं। हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, उसी प्रकार वो बोला है ना, खुशियाँ ही खुशियाँ दामन में जिसके, क्यों ना वो खुशी से दीवाना हो जाए, उसी प्रकार का यहाँ पर माहौल। और क्या दीवाना बनाएंगे देखना होगा इस गेंद पर। और बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश तो जरूर की है, लेकिन इस बार बंटी खुद देखो कितने जोर से दौड़ रहे हैं, क्योंकि उन्होंने गेंद को मारा है। तो क्या अगर यही दौड़ हो उस समय भी लगा सकते थे जोगेंद्र जी? वही मैंने बताया कि उसी वक्त दौड़ना चाहिए था, तो ये 2 की जगह अभी 4 हो सकता था, क्योंकि वो फॉर्म के बल्लेबाज थे और जिन्होंने चौके छक्के लगाए भी थे। बिल्कुल, उन्होंने अपने इनिंग में 2 चौके 1 छक्का लगा करके गया था। और इस बार फिर से पीछे की तरफ गेंद को भेज दिया है सीमा पार, चौकार। इसी के साथ कुल स्कोर 47 रन 47 धावा बोर्डवरती लावलेले आहेत। त्यामध्ये यंगस्टार संघाने खूप सुरेख अशी बल्लेबाजी केली, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली। अर्थातच त्यामध्ये फार मोठे फटके खूप कमी होते, मात्र सिंगल्स, डबल्स, ट्रिपल्स यांचा मारा खूप होता। आणि त्यामध्ये जॉर्डन आणि वासु यांनी मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्या समोर प्रस्तुत केली। बिल्कुल बिल्कुल। यहाँ पर जो यंगस्टर ने जो फील्डिंग की, उसमें वो जो 40+ का जो टूर्नामेंट रखा गया वो दिखाई दिया वहाँ पर, कि उनकी शारीरिक भाषा जो थी, उनका होम ग्राउंड है, होम ग्राउंड होने के बाद जो उनकी फील्डिंग जो खराब दिखाई दी, कभी साउथ अफ्रीका की फील्डिंग के साथ तुलना की जाती थी जिंजॉन और ब्लू स्टार टीम की, मगर वो आज यहाँ पर दिखाई नहीं दी ब्लू स्टार टीम में। लेकिन लोग बड़े अच्छे दिखाई दे रहे हैं, लेकिन फिटनेस में मुझे लग रहा है कि कुछ कमी होने की वजह से उन्होंने सिंगल्स को डबल्स में परिवर्तित कर दिया, डबल्स को ट्रिपल्स में कन्वर्ट कर दिया। यहाँ पर आप देखिए अभी ज्ञानेश्वर, वो प्रदीप, ये ऐसे कुछ बल्लेबाज हैं जो आते हैं, खड़े रहते हैं, खड़े रह करके पैर नहीं चलते, मगर उनके बल्ले काफी चलते हैं, पावर हिटर है वो। जैसे हमने भरत साहब को देखा था इससे पहले वाले दोनों मैच में। बिल्कुल बिल्कुल। हालांकि उनके पैर में भी बहुत सारे दर्द होता है, लेकिन खेलते रहते हैं, जिसमें से एक हमारे अनिल साहब भी सामने से जा रहे हैं। नितिन भाई, वो पैर चलना और ये पैर चलने में फ़र्क है। अभी आप आएंगे ज्ञानेश्वर, इनकी बैटिंग देखना, वो उनका जो पैर है गैप रखते हैं और हलते नहीं हैं, वो सिर्फ बॉडी टर्न करते हैं। लूज गेंदों का फ़ायदा लेना, लेफ्ट हैंड बल्लेबाज है तो वो लेग साइड का पूरा छोटा ग्राउंड होने के कारण उसका बेनिफिट वो लेते हैं। अगर उन्होंने 2 से 3 हिट क्रॉस किए तो मैच उनके पक्ष में चला जाता है। ये देखिए, हमें दीपक भाई, हमारे जीरू दोस्त, वो भी मैदान में जा नहीं पाए इस बल्लेबाजी की वजह से। तो बड़े अच्छे गेंदबाज और बल्लेबाजों का भरना यहाँ पर दिख रहा है। 48 हाँ, 40-48 बोतल, वासु, सभी को बता रहा हूँ, 48 रनों की जरूरत है जीत के लिए। 48 धावा, 48 रन, 48 रन, तीनों लैंग्वेज में बता दिया है। आपको कन्नड़ तमिल में चाहिए तो उसमें भी बता सकते हैं, वो वासु आके बताएंगे। नहीं, हम भी बता सकते हैं। रन तो बता दिए जाते हैं, आजकल मोबाइल में सभी ऐप है जोगेंद्र जी, तो रन्स तो बता दिए जा सकते हैं। और हमारे मनोज साहब जो पीछे बैठे हैं वो तमिल और तेलुगु का पढ़ाई भी कर रहे हैं बीच बीच में, बिल्कुल। तो वो भी बता सकते हैं। साइड में क्यों नहीं कर रहे हो, बीच में क्यों कर रहे हैं?
बीच में इसीलिए नहीं करते क्योंकि बीच की जगह बहुत खतरनाक होती है। साइड में क्या है, कुछ कर लिया तो आदमी सटक सकता है, बीच में करने से पकड़े जाने की गिल्लत होती है। यानी कि वो सटकू है। तो 48 रनों का पहाड तो नाही बोला जा सकता, लेकिन एक चांगलं सुंदर असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे यंगस्टार संघाने ब्लू स्टार संघासमोर। आणि कोणता स्टार आपल्याला आकाशात चमकताना दिसेल ते थोड्याच वेळात पाहावं लागेल। मात्र सुरेख फटकेबाजी करत त्यांनी 48 धावा मैदानावरती जमा केल्या आहेत, कारण त्यांनी कोणताही चेंडू हा निर्धाव टाकला नव्हता। आणि आपण मैदानामध्ये पाहतोय की चेंडू मागण्यासाठी आपल्याकडे जेवियर पिछले टूर्नामेंट से फॉर्म में है, अच्छी बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए। और ज्ञानेश्वर जुन्ने चावल है, मैंने जैसे कि उनके बारे में आपको पहले भी पके बताया। हुए चावल बोला जाता बिल्कुल है। बिल्कुल पूरे पक गए बोले तो चलेगा, क्योंकि मिडफील्ड भी देखी आपने उनकी। और इस ग्राउंड पे मैंने एक बार उनको भी गेंदबाजी की थी, तो पहले 4 गेंदे उन्होंने डॉट खाई थी और उसके बाद दोनों गेंदों में 2 छक्के लगाए थे, और उसके बाद जो गेंदबाज आया था उसको 6 के 6 छक्के लगाए थे। तो ऐसे 2 ओवर का मैच था, तो 8 छक्के लगा के आधा मैच तो जीत लिया था। अभी नितिन भाई आप ही ने वो उपमा कर दी जो मैं बताना चाहता था कि ज्ञानेश्वर इनका जो होम ग्राउंड है उसका जो बेनिफिट है, वो जो लेफ्ट हैंड है उसका जो बेनिफिट है वो वेट करते हैं लूज गेंदों का। जैसे ही लूज गेंद मिलती है तो वो जो हर्ष आपके साथ 2 गेंदों का किया था बिल्कुल वही करते हैं। और वो जो बिल्डिंग के पीछे दिखती है, जो वहाँ पर पेड़ है उनके पीछे जो बिल्डिंगें दिखती है, उनमें गेंद मारने की क्षमता उनमें हमेशा देखी गई है। बिल्कुल बिल्कुल। और वो जो इंडिया में एक प्लेयर आए थे अतुल बेदाड़े, वो पेशेंस की कमी थी मगर बल्लेबाजी उनकी जो थी वो केवल अटैक। लांस क्लूजनर को आपने देखा होगा, शुरुआती जब लांस क्लूजनर आए थे ऑस्ट्रेलिया और उनके बीच में जो सेमीफाइनल का मैच था, लांस क्लूजनर ने जो शॉट लगाई थी तो माकुआ को पूछा गया था कि भाई वो बॉल आप फील्ड कर सकते थे, क्यों नहीं किया? तो बोला अगर वो शॉट मैं बॉल फील्ड करने जाता तो वो मेरा आखिरी बार फील्डिंग होती। हाँ, उसी तरीके का एक गेंद हमने देखा था पावर हिटर। पिछली मैच में हमने देखा था कि जीवन जब स्ट्राइक लेने आ रहे थे तो उन्होंने गेंद को छेड़ के जीवन को 2 रन दिया था, लेकिन जीवन ने अगली गेंद में छक्का लगा लिया था। तो क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, आप यहाँ पर किसी को प्रेडिक्ट नहीं कर सकते। बिल्कुल बिल्कुल, प्रेडिक्शन यहाँ पर फेल हो जाते। काय म्हणाल मँगो सर? बिल्कुल सर, अतिशय उत्कृष्ट असा सामना, खूप सुंदर आयोजन, आत्तापर्यंत शिस्तबद्ध जे आपण जे मॅचेस बघितले सगळे शिस्तबद्ध मॅचेस झालेले आहेत। याच्या पुढच्याही मॅचेस अशाच व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने नियमांचे काटेकोर पालन करून व्हावे अशी मी प्रार्थना करतो। आणि तुम्ही दोघांनी खूप अतिशय उत्कृष्ट अशी समालोचन करताय तुम्ही, त्याबद्दल मोहन सबर्बिया क्रिकेट क्लबतर्फे तुमच्या दोघांचं खूप खूप आभार। आणि आता हा सामना रंगतदार बघूया, चमकतोय तो स्टार कुठला आहे? यंग स्टार चमकतोय की ब्लू स्टार चमकतोय? आकाशातील तारे दिवसा चमकायला तयार झालेले आहेत मँगो सर, आणि यंगस्टारने आपलं चमकणं दाखवलेलं आहे। यावेळी आता चमकावं लागेल ते म्हणजे ब्लू स्टार संघाला, कारण त्यांना आपल्या भात्यातील सगळे हत्यारं काढावं लागतील। रामाच्या जशा पाठीमागे बाणामध्ये जे बाण होते भात्यातील, तसे त्यांच्या भात्यातले सगळे बाण काढावे लागतील आणि ते काढून मारावे सुद्धा लागतील, आणि अचूक वेध घ्यावा लागेल तो म्हणजे 48 धावांचा। आणि तुम्ही जसं म्हटलात की मागच्याच मॅचमध्ये फॉर्ममध्ये आलेला झेवियर यावेळी मात्र झहीर सरांना कसं तोंड देतोय ते पाहावं लागेल, कारण झहीर हे सुद्धा एक साजिद बाय जिने पहिलाच चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत। साजिद एक एक्सपीरियंस गेंदबाज है। आप साजिद को देखिए, वेराइटीज़ ज़्यादा यूज़ करते हैं। पहले पेसर थे वो, अभी उम्र के साथ उन्होंने अपनी बॉलिंग में चेंज किया है, हल्का सा टर्न कराते हैं, स्लो वन का ज़्यादा इस्तेमाल करते हैं। आणि आपण जसं पाहतो आहोत की तिथे आपली एक प्रदर्शनी लावलेली आहे, त्यामध्ये 25% ऑफ आपल्याला देण्यात आलेले आहे, आणि त्यातील एक साजिद सरांनी सुद्धा घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचं तुम्ही त्या काउंटरवर जाऊन सुद्धा घेऊ शकता, जिथे 25% ऑफ आपल्याला देण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं सुंदर आयोजन, आणि पहिलाच चेंडू झेवियर यांनी मात्र न खेळताच सोडून दिला आणि चेंडू हा वैध ठरला। मैं
पहले ही आपको बता चुका हूँ कि वैरायटीज यूज़ करते हैं अपनी गेंद में। हल्की स्लो वन की, हल्का सा उछाल दिया सीधा कीपर के दस्तानों में। झेवियर एक अटॅकिंग प्लेयर है। निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव जातोय साजिद यांचा। पुनश्च तयार होत आहेत साजिद, राईट आर्म वरती विकेट माराकडे। यावेळी फुलटा चेंडू ज्याला ब्लॉक होल मध्ये टाकण्यामध्ये यश आलं आणि स्वतःला ब्लॉक करून घेतलं ते म्हणजे फलंदाज झेवियर यांनी। आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ज्ञानेश्वर, जे डावखुरे फलंदाज आहेत। आणि डावखुरे फलंदाज काय हास्य करतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। मला ते पाहायला फारच मजेशीर वाटतं, पण त्यांना खेळवणं सुद्धा तेवढंच सोपं आहे असं वाटतं। मात्र होम ग्राउंड असेल ज्यावेळेला आपण सराव आपल्या खेळपट्टीवरती करत असतो आणि सरावाची खेळपट्टी असेल त्यावेळेला त्या खेळपट्टीवरती खेळणं थोडं सक्षम फलंदाजाला सोपं असतं। यावेळी आपल्याला ते पाहावं लागेल की 2 चेंडूंमध्ये 1 धाव दिल्यानंतर साजिद यांना पुनरागमन करता येईल का, की जशा पद्धतीची गोलंदाजी त्यांनी झेवियर यांना 2 चेंडू टाकले त्या पद्धतीची गोलंदाजी ते पुन्हा करू शकतील का, हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच उभा असेल। कारण ज्ञानेश्वर यांनी आतापर्यंत अनेक मॅचेसमध्ये तशा पद्धतीची फलंदाजी केलेली आहे, मात्र त्याला साजेशी फलंदाजी म्हणजे आपला जो एक प्रतिमा बनलेली असते त्या प्रतिमेला साजेशी फलंदाजी करावी लागेल। चेंडू घेऊन येण्यासाठी यावेळी साईड चेंज केली जाते, अर्थातच ओव्हर द विकेट मात्र ते लेफ्ट हँडेडला बॅट्समन अंपायरच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत। यावेळी आपण पाहिलं की स्लोवर वन चेंडू अगोदरच खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय कीपरच्या मागे, 1 धाव मिळते। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तिथे दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या वतीने आणि एक चांगली फेक चेंडू पुनश्च येतोय तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिथून सरळ जातोय साजिद यांच्या हातामध्ये। आणि जुने खेळाडू असल्यामुळे आपण पाहतोय सर की त्यांना लेफ्टी राईटीसाठी फिल्डिंग लावावी लागत नाहीये, ते स्वतःच आपल्या जागेवरती परत पोहोचतायत। जसं मागच्या वेळी ज्ञानेश्वर हे लेफ्टी फलंदाजी करत होते, यावेळी मात्र रायटी फलंदाज अर्थातच झेवियर फलंदाजी मार्कवर तयार होतोय। सुरेख 3 चेंडू पाहायला मिळाले, 4था चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, सरफराज हे आमचे तीक्ष्ण, चाणाक्ष, हुशार, तरबेज आणि मातब्बर अशा अनेक उपमा भेटलेले असे हे अंपायर आहेत ज्यांनी निर्णय दिलेला आहे की नॉट आउट आहे। आपण पाहत असतो की अशा केसेसमध्ये अगदी बारीक नजर ठेवावी लागते, बास की नजर, आणि तीक्ष्ण नजरेने त्यांनी पाहिलं आणि यावेळी एक निर्धाव चेंडू विसावला होता तो म्हणजे बंटी यांच्या हातामध्ये। पुनश्च तयार होत आहेत साजिद, जे पुन्हा एकदा जात आहेत राईट आर्म वरती विकेट मारा करण्यासाठी। झेवियर यांना यावेळी मात्र आडव्या बॅटने बंद डोळ्यांनी डोळे मिटून मारलेला चेंडू जातोय सीमा पार, चौकार। 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते। आमचे स्कोरर पियुष सांगतायत की 6 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यश आलेलं आहे, अर्थातच गरज आहे ती म्हणजे 48 धावांची। गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करतायत, त्यावेळी चांगला फटका मात्र हा फसलेला फटका होता, मात्र या फटक्यावरती सुद्धा 4 धावा मिळालेल्या आहेत कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12-48 अशी 12ची सरासरी राखावी लागणार होती, त्यासाठी नक्कीच एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावा लागणार होता तो म्हणजे झेवियर आणि त्यांचे सहयोगी अर्थातच ज्ञानेश्वर यांना। ज्ञानेश्वर यांनी 1 चेंडू खेळून 1 धाव केली तर झेवियर हे 4 चेंडू खेळून त्यांनी 1 चौकार, 4 चेंडू झालेले, 5 झालेले आहेत चेंडू। 5 चेंडूंमध्ये 6 धावा जमा करण्यामध्ये यश आलेले आहे, ते म्हणजे ब्लू स्टार संघाला सरासरी आहे 12 धावांची। फार वेळ घेऊ नका कृपया। 6वा चेंडू, यावेळी उंच फटका आणि 12ची सरासरी, 6 धावा आर पार, षटकार। धावसंख्या 6 ने एकदम वाढली, धावसंख्या झाली म्हणजे ती 12 धावा, म्हणजे ज्या सरासरीची गरज होती जोगेंदरजी ती सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालेलं आहे। 4 षटकांमध्ये जमाव्या लागतील, त्यामध्ये 48 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा। 5 चेंडूंवरती 6 धावा जमा करण्यामध्ये यश आलं होतं, शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12 धावा, म्हणजे आपल्याला जी सरासरीची गरज होती ती सरासरी यावेळी राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे।
पुराने पके हुए मौजे हुए चावल दोनों पिच पर तयार, दोघेही अगदी मातब्बर असे हे खेळाडू. अर्थातच ज्ञानेश्वर आणि त्यांच्या समवेत आहेत ते म्हणजे झेवियर. बाराच्या सरासरीने धावा बनवत असताना म्हणजे जे आव्हान होतं ते आव्हान राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यावेळी मात्र एक सुरेख चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला चकवण्यामध्ये यश आलं होतं ते म्हणजे गोलंदाजाला अर्थातच बंटी. मला वाटतं जे विकेट किपिंग करत होते त्यांच्या जागेवर आलेले शशी. यावेळी स्लोअर वन चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण साजिद यांच्या वतीने पाहायला मिळालं. एक धाव मात्र ते काही रोखू शकले नाहीत. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजांच्या दरम्यान. अर्थातच झेवियर आणि ज्ञानेश्वर यांना मी सुरुवातीला म्हटलं होतं की त्यांनी 3-4 चेंडू पाहण्याची त्यांची सवय आहे, त्याप्रमाणे ते आता 3-4 चेंडू खेळून झालेले आहेत आणि झेवियर हे चांगली फटकेबाजी करतायत एका बाजूने. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती म्हणजे या गोलंदाजाच्या वतीने अर्थातच बंटी ज्याने 2 चेंडू सुरेख टाकले. पहिले चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? आपण पाहिलं होतं की यापूर्वीची जी फलंदाजी झाली त्या फलंदाजीमध्ये 1च्या 2 आणि 2च्या 3 मध्ये कन्वर्ट केले गेले. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होताच 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव होऊ शकली असती मात्र रनआउटचा कोणताही खतरा त्यांनी घेतला नाही आणि 2 धावांवर समाधान मांडताय. अर्थातच 3 चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूंमध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 2 म्हणजे 1 ने वाढत जाणारी ही सरासरी आणि 3 धावांनी धावसंख्या वाढली. अर्थातच 12 आणि 3 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने सीमा पार चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. 15 आणि या 4 अशा 19 धावा आमचे सहकारी अर्थातच पियुष रोहराम सांगतायत की 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आडव्या बॅटने मारलेला हा चेंडू झेवियर यांच्या बॅटमधून मिळालेला चौकार. अर्थातच गोलंदाजामध्ये काही खराबी नव्हती, या चेंडूमध्ये कोणतीही खराबी नव्हती, मात्र आडव्या बॅटने खेळलेला हा चेंडू जातोय सीमापार चौकार. पुनश्च तयार होतोय गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे बंटी यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि आता ते गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. पुढील चेंडू राईट आर्म वर विकेट मारा. यावेळी मात्र ऑफ स्टिकला हा मात्र सुरेख फटका. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमापार चौकार. आणि ब्रिज भाई तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. साजिद अर्थातच ब्रिज यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडू पोहोचवला जातोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असलेल्या बंटी यांच्या हातामध्ये. गरज आहे ती म्हणजे 12च्या सरासरीची आणि तशाच प्रकारची सरासरी राखताना
यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी साजिद यांच्या हातामध्ये चेंडू असताना दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 25 धावा. म्हणजे आपल्याला जी सरासरी राखावी लागणार होती त्या सरासरीचा पाठलाग योग्य रीतीने करताना दिसतोय तो म्हणजे ब्ल्यू स्टार संघ. 12च्या सरासरीने 48 धावांची गरज असताना 2 षटकांमध्ये 25 धावा जमवण्यामध्ये यश आलेलं आहे. अर्थातच गरज असेल अजूनही 12 चेंडूंमध्ये 23 धावांची, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा, प्रत्येक षटकामध्ये 11.99 धावांची सरासरी. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय ते पाहावं लागेल. यंगस्टार संघाकडून 2 उत्तम असे गोलंदाजांनी गोलंदाजी केली. अर्थातच सुरेख चेंडू त्यांनी टाकले, मात्र 24 धावा होण्यापासून कोणीही रोखू शकलेलं नाहीये त्यांना. तेवीस धावांची अजूनही गरज. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि सरफराज भाई कोणतं तरी एक निरोप इथपर्यंत पोहोचू पाहतायत. त्यांनी कदाचित इकडे पाठवला तर लवकर पोहोचेल, कारण माईक मधून आवाज जोरात जातो. सरफराज यांचा आवाज आज बसलेला दिसतोय आणि ते हात करून सांगतायत की आवाज जोरात आहे. त्यांच्याकडे थंड्याची बॉटल पोहोचवावी लागेल लवकरच. अतिशय हुशार आणि तरबेज, तीक्ष्ण, चाणाक्ष असे हे अंपायर दोन्ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी हितगुज त्यांच्यामध्ये केली जाते, सल्लामसलत होते 2 अंपायर मध्ये आणि गोलंदाजी मार्कवर सुद्धा तयार होत आहेत. मला वाटतं स्वतः शशी गोलंदाजी करणार असं दिसतंय, कारण पांढरी हॅट जी एकाच क्षेत्ररक्षक परिधान करतो आणि शशी हे गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. गरज असेल अजूनही 23 धावांची आणि अजून आपल्याकडे असतील ते म्हणजे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज, असं हे समीकरण असताना मैदानामध्ये जीवन यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जीवन क्रांतीवीर संघाचे कर्णधार. टॉस उडवला जातोय 3 संघादरम्यान. त्याचप्रमाणे पुढील चेंडू शशी यांचा. यावेळी सुद्धा शशी यांचा एक ऑफ स्पिन, मागच्या वेळी लेग स्पिन, यावेळी ऑफ स्पिन. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. माझ्या टीमचे ते कॅप्टन राहिलेले आहेत. पुढील चेंडू शशी यांचा. आता गरज असेल ती म्हणजे 10 चेंडू आणि 23 धावांची. जतीन संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जतीन संघाचे कर्णधार, इथे लॉट्स उडवला जातोय. कृपया आपण सभा मंडपामध्ये यायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे जतीन संघ. चला वळूयात मैदानाकडे. अतिशय सुरेख सुंदर असा सामना चाललेला आहे. यावेळी फुलटॉस चेंडू, चौकार, आर पार चौकार. 4 धावा मिळत आहेत. अर्थातच जे 2 चेंडू निर्धाव टाकले होते त्यानंतर या तिसऱ्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अनुभवी असे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे झेवियरच्या रूपाने आणि तेवढाच हुशार आणि तरबेज चाणाक्ष असा हा गोलंदाज. अर्थातच शशीबाई
ज्यांना ठाऊक आहे की आडव्या बॅटने खेळल्यानंतर आपण फार काही करू शकत नाही आहे. यावेळी मात्र त्यांचा चेंडू हा फुलटॉस गेला होता. प्रयत्न करावा लागेल त्यांना पुढच्या चेंडूमध्ये, मग आपल्याला आपल्या गेमला या क्षणी परत आणायला लागेल. यावेळी मात्र चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजनमध्ये ऑफ साईडला. यावेळी मिळतोय एक चौकार. 4 धावांनी धाव संख्या वाढते. 34 धावा धावफलकावरती लागत आहेत आणि 14 धावांची अजूनही गरज असेल. धावा धावफलकावरती आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. यावेळी सुंदर फटका, स्लोअर वन चेंडू, सीमा पार, आर पार षटकार मिळतोय या चेंडूवरती. आणि 6 चेंडूंचा खेळ होणं बाकी आणि या 6 चेंडूंवरती बनवाव्या लागतील 8 धावा. आणि मैदानामध्ये ड्रिंक्स आणि त्याच्यासोबत एक छोटीशी वस्तू जी फार गरजेची असते. मला वाटतं विकेट किपरला जवळ बोलवण्याचा हा प्रयत्न असेल आणि मैदानामध्ये पोहोचतायत एक ड्रिंक मॅन. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. शशी यांच्या माध्यमातून आपण सुरेख आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ते सुरुवातीचे 2-3 चेंडू, त्यानंतर मात्र प्रहार करायला सुरुवात केली ती म्हणजे झेवियर यांनी. कारण ते पाहतायत की दुसऱ्या एंडवर असलेले ज्ञानेश्वर यांना फार मोठे फटके मारता आलेले नाहीत. मात्र कोणताही फलंदाज आत्तापर्यंत गमावलेला नाही आहे, तो म्हणजे ब्ल्यू स्टार संघाने. दोन्ही फलंदाज शाबूत तयार आणि आमचे मित्र दीपक मैदानावरती गोलंदाजीसाठी तयार. अनेक मॅचेस त्यांनी 6 धावांच्या, 5 धावांच्या, 4 धावांच्या जिंकून दिलेल्या आहेत. मात्र ते लयमध्ये असतील तर नक्की जिंकून देतात आणि त्यांची लय प्राप्त होती आहे. कारण ज्ञानेश्वर यांनी आतापर्यंत बरेचसे डॉट बॉट खेळलेले आहेत. तर अशाच पद्धतीचे डॉट चेंडू टाकून प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय ते म्हणजे दीपक यांचा. आणि त्यांना कान मंत्र देत आहेत, त्यांच्याबरोबर हितगुज करतायत, सल्ला मसलत करतायत ते म्हणजे साजिद आणि शशीबाई. आणि तयार होतोय दीपक अर्थातच जीरा. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. जतीन संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करायचं. जतीन संघ फायनल मध्ये. यावेळी झेल सुटला. कॅचेस विन्स द मॅचेस. यावेळी कॅच सुटली. थ्रो कुठेच्या कुठेच करण्यात आला. जीरा यांनी मॅच मध्ये आणण्याचा हा प्रयत्न होता. 1 धाव नक्कीच रोखू शकले असते. आता असतील 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. दरम्यानच्या काळामध्ये इथे टॉस झालेला होता आणि हारलेले आहेत जीवन गायकवाड आणि जिंकलेले आहेत ते म्हणजे अनुभवी जतीन. 11 संघाचं खूप खूप अभिनंदन की आपण फायनल मध्ये गेलेलात. आपल्याला विश्रांतीची वेळ वाढलेली आहे आणि मँगो त्यांचं अभिनंदन करतायत. कमीत कमी हात दाखवा, टाळी वाजवा. धन्यवाद. आरामाची वेळ वाढलेली आहे. सावलीचा आस्वाद घ्या, वाऱ्याचा आस्वाद घ्या आणि वाऱ्याच्या वेगाने नंतरच्या गेम मध्ये परत या. इकडे नाचताना दिसतायत आपले आलेले दोन्ही स्पर्धक. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. जीरा गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्मवरती विकेट मारा. यावेळी झेवियर यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने आलेला चेंडू आणि साजिद यांच्या हातामध्ये. यावेळी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. गरज असेल 4 चेंडू आणि 6 धावांची. अतिशय रोमहर्षक हा सामना घमासान पाहायला मिळत आहे या 2 संघांदरम्यान. अर्थातच ब्ल्यू स्टार आणि यंग स्टार. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि झेवियर मला वाटतं बॅटिंग साठी आलेले आहेत, बोलण्यासाठी नाही. झिरू प्रेशर टाकतायत त्यांच्यावर आणि ते फसतायत असं दिसतंय.
4 चेंडू 7 धावा. यावेळी निर्धाव चेंडू. 3 चेंडू ज्ञानेश्वर महाराज. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. बंटी यांना पूर्ववत. यावेळी मात्र चेंडू जातोय लेग साइडला, जिथे एकच धाव घेत आहेत झेवियर आणि सांगतायत की मी आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. पियुष रोहराम. 2 चेंडू 5 धावा. पियुष रोहराम आमचे गुणलेखक सांगतायत अति तटीचा हा सामना. कधी मी पुढे तर कधी तू, अशा पद्धतीने चाललेला सामना. 1 पाऊल पुढे 1 पाऊल मागे, अशा पद्धतीने चाललेला हा सामना. कधी तू पुढे कधी मी. ओळीने कोणी पुढे गेलेलं नाहीये. कधी सामना वळतोय तो म्हणजे यंग स्टार संघाकडे, कधी आपल्याला हा सामना वळताना दिसतोय तो म्हणजे ब्लू स्टार संघाकडे. आणि थोडीशी अदलाबदली केली जाते आहे, कारण आडव्या बॅटने खेळतायत ते म्हणजे झेवियर. यावेळी शशी सुद्धा काहीतरी कान मंत्र देत आहेत. सामन्यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न दिसतोय. 2 चेंडू 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुनश्च बदल. झेवियर यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके येणार का? दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळी गरज असेल 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम, म्हणजे गरज असेल ती षटकाराची. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. मात्र कंपल्सरी चेस असल्यामुळे षटकारच मारावा लागेल. 5 धावा धावून होणं थोडं मुश्किल दिसतंय. एक चेंडू 5 धावांची गरज असताना या चेंडूवरती सीमापार चौकार. आणि या तटीच्या सामन्यामध्ये जिंकतोय तो म्हणजे यंग स्टार संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि जीरा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अतिशय सुरेख असा हा गोलंदाज आहे, ज्याने अनेक मॅचेस आम्हाला जिंकून दिल्या होत्या अगोदरच्या मॅचेस मध्ये. यावेळी सुद्धा सुरेख गोलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली. यावेळी मात्र झेवियर हे निराश होऊन परत आहेत. त्यांचं सुद्धा फार फार धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद नितिन भाई. इन सबका समीकरण एक ही निकलता है कि जैसे स्लो व उनकी फील्डिंग रही
उसी प्रकार उनकी स्लो रनिंग बिटवीन रही, जिसके कारण ये मैच का हार का सामना करना पड़ा। 5 मिनट का ब्रेक होगा, उसके बाद तुरंत सेमीफाइनल होगा। क्रांतिवीर और आपका और यंगस्टर का 5 मिनट का ब्रेक, सिर्फ 5 मिनट का ब्रेक के बाद तुरंत इनका सेमीफाइनल का मैच होगा। जेवियर भाई, आपको 500 रुपए का इनाम दिया जा रहा है। कृष्णा पुजारी, जो आपने बैटिंग बेहतरीन बल्लेबाजी की, 501 रुपए का अपना पे कैश लेके जाइए। जेवियर भाई, कड़क मारा, आप ही दो, आपके हाथ से, आप ही दो, आपके हाथ से दो आप। चलो कैश प्राइज, जेवियर कैश प्राइज। बहुत बढ़िया बल्लेबाजी की आपने जो ट्राई किया, बट ठीक है, इट्स अ क्रिकेट, आफ्टर ऑल इट्स अ क्रिकेट। आखिरी गेंद तक बोल नहीं सकते। 5 मिनट के ब्रेक के बाद क्रांतिवीर और यंगस्टर का सेमीफाइनल यहां पे होगा। बोला मैंने 5